हे बघा, पोहे किती मस्त आलेले आहे, मऊसूत झालेले आहे, तरी पण किती मस्त झालेली आहे. चणे पण मस्त शिजलेले आहेत, चव पण अतिशय व्यवस्थित आलेली आहे, उत्कृष्ट झालेली आहे. मी हे तरी पोहे तुम्हाला नागपूरच्या पद्धतीने व्यवस्थित करून दाखवलेले आहे. तेव्हा हे तरी पोहे करण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत नागपूर स्टाईल झणझणीत तरी पोहे. त्यासाठी मी चणे भिजत घातले होते, हे रात्रभर भिजत घातले होते. हे जवळपास 1.5 वाटी होते. 1.5 वाटीचे हे 3-3.25 वाटी झाले. चणे शिजून घेऊ. त्यासाठी याच्यामध्ये 4 ते 4.5 वाट्या पाणी टाकते, थोडंसं मीठ टाकते आणि कुकर बंद करते. मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या येऊ द्यायच्या. गॅस मोठा नाही करायचा. मोठा जर गॅस केला तर एकदम चणे शिजून येतील, परंतु आजपर्यंत शिजणार नाही. म्हणून मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता पाहू आपण चणे पाहिजे तसे झाले काय. कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या. हे बघा, असेच पाहिजे आपल्याला. चण्यातले पाणी काढून घेते. पॅन मध्ये थोडंसं तेल टाकते. सुकं खोबरं भाजून घेते. मस्त सोनेरी कलरवर भाजून घ्यायचं. भाजून झालेलं आहे, काढून ठेवते एका प्लेटमध्ये. अजून थोडंसं तेल टाकते. 2 मोठे कांदे उभे कापून घेतले. कांदे भाजून घेते छान. थोडीशी कलमी टाकते. 2 हिरवे इलायची टाकते. मसाले इलायची टाकते. थोडेसे मिरे आणि स्टार फूल. आता सगळं सोबतच भाजून घेते. तुम्ही बघू शकता कांदा किती मस्त भाजला गेलेला आहे. आता गॅस बंद करते आणि कांदा काढून घेते प्लेटीत. मसाला थंड होऊ देते आणि मिक्सर मधून काढून घेते. मसाला थंड झालेला आहे. कांदा खोबरं मिक्सर मध्ये काढून घेते. 10-15 लसूणच्या पाकळ्या टाकते. थोडंसं आलं टाकते. आता हे मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं. मसाला असा बारीक करून घेतला. मी कुकर मध्येच फोडणी घालणार आहे. त्यासाठी तेल टाकते. तरी चणे आहेत हे, त्यासाठी तेलाचा वापर जरा जास्तच करावा लागेल. मोठे 3 चमचे तेल टाकून घेतलं. तेल गरम झालेलं आहे. मोहरी टाकते. मोहरी तडतडली की जिरं टाकून घेते. 1 तेजपत्ता टाकते. हिंग टाकते आणि मसाला टाकून घ्यायचा. मसाला छान भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. मसाला खूप मस्त झालेला आहे. मसाल्याने तेल सोडलेलं आहे. धने पावडर टाकते. थोडीशी हळद टाकते. हे लाल तिखट आहे, खूप तिखट आहे, मस्त झणझणीत. तरी यासाठी लाल तिखट टाकते. 1.5 चमचा लाल तिखट टाकलं. आणि ही काश्मीरी लाल तिखट आहे. हे तिखट अजिबात नाही, पण तरीसाठी टाकते. आणि मिक्स करून घेते. चवीनुसार मीठ टाकते. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाले व्यवस्थित होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकते.
मसाले व्यवस्थित होण्यासाठी 2-3 चमचे गरम पाणी टाकून घेतलं. दोन चमचे गोडा मसाला टाकून घेते. कोथिंबीर टाकते. चणे टाकून घेते. सुरुवातीला असे चणे टाकायचे, याच्यासोबत पाणी नाही गेलं पाहिजे. मसाला पूर्ण मिक्स करून घेतला. 2 मिनिटं झाकून ठेवायची, याला वाफ येऊ द्यायची. हे बघा 2 मिनिटं झालेले. आता याच्यामध्ये चणे शिजवताना जे पाणी टाकलं होतं ते टाकून घेते मी आणि मिक्स करून घेते. छान मिक्स करून घ्यायचं. आता जे चण्यातलं पाणी होतं ते तर टाकलंच, परंतु हे गरम पाणी केलेलं आहे मी, हे सुद्धा टाकून घेते. असं आपण 3 वाटी चण्याला 5 वाटी पाणी टाकलेलं आहे. हे रस्सा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करू शकता. कोणाला घट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते. गरम पाण्याने तरी छान येते, म्हणून मसाल्याची भाजी असो किंवा चण्याची उसळ, ज्याला आपल्याला तरी आणायची आहे त्याच्यासाठी आपण गरम पाणीच टाकलं पाहिजे. आता हे 5 ते 7 मिनिटं छान उकळू देते. खूप मस्त उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता या स्टेपला याच्यामध्ये टमाटर टाकते. पिकलेला टमाटर टाकून घेते आणि अजून 4 मिनिटं होऊ देते, कारण हे टमाट्याचा अर्क याच्यामध्ये उतरेल. हेच तर खासियत आहे तरी पोह्याची. टोमॅटो टाकून 3 मिनिटं झालेले आहे. आता टाकते आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे चव खूपच मस्त येते. आता आपण मीडियम गॅसवर ही चण्याला उकळी येऊ दिली. आता एकदम स्लो गॅस करून अधिक 4 मिनिटं ही शिजू द्यायची. याच्यावर झाकण नाही ठेवायचं. झाकण जर ठेवलं तर मग तरी चालली जाईल. अगदी मंद आचेवर 5 मिनिटं होऊ द्यायचं. हे बघा तरी किती मस्त आलेली आहे आणि रस्सा पण व्यवस्थित आलेला आहे, जास्त पातळ झालेला नाही आहे. आता करते गॅस बंद. तरी पोह्यासाठी तरी तयार झालेले. आता पोहे करू. हे जाड पोहे घेतले, हे मी पोहे धुवून घेतले आणि आता झाकून घेते. कढईमध्ये तेल टाकून घेते पोहे करण्यासाठी. शेंगदाणे टाकून घेते. नागपूरमध्ये तरी पोहे अतिशय फेमस आहे, सर्वांना आवडतात आणि बऱ्याच स्टॉलमध्ये मिळतात. तुम्हाला जर माझी पदार्थ करण्याची पद्धत आवडत आहे तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आता हे शेंगदाणे छान होऊ द्यायचे. असे तरी पोहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचे कसे झाले ते मला कमेंट्समध्ये सांगा. आता हे शेंगदाणे असे छान फुटू द्यायचे, सगळे इकडून सारखे होऊ द्यायचे. माझी पोहे करण्याची एक विशेष पद्धत आहे. मी तेलामध्ये आधी शेंगदाणे टाकते. शेंगदाणे चांगले झाले की नंतर मग मोहरी टाकते. मोहरी छान तडतडू देते. विशेष म्हणजे पोह्यामध्ये मी जिरं टाकत नाही. तुम्ही एक वेळ माझ्या या पद्धतीनं करून बघा, तुम्हाला नक्कीच पोहे आवडतील. कांदा टाकून घेते. मिरचीचे काप टाकले आणि कांदा टाकून घेतला. आता सगळं असं मिक्स करून घेते. कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा, पण जास्त जळू द्यायचा नाही. हलकासा गोल्डन कलर येऊ द्यायचा. कढीपत्ता टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकते. मीठ टाकलं की कांदा लवकर होऊन येते. कांदा व्हायला वेळ लागत नाही. त्याशिवाय मीठ सगळ्यांना, शेंगदाणे, मिरची, कांदा यांना मीठ सगळ्या इकडून सारखं लागते, म्हणून फोडणी करतानाच मीठ टाकून घ्यायचं. कांदा हलका गोल्डन झालेला आहे, असंच पाहिजे आपल्याला. आता हळद टाकते, मिक्स करून घेते. आता याच्यावर टाकते पोहे.
आणि पोहे मिक्स करून घेते. पोहे हलके मिक्स करायचे, हे तुटले नाही पाहिजे पोहे, याची काळजी घ्यायची. पोहे मऊसूत नरम यासाठी माझी विशेष टिप्स म्हणजे मी असं पाण्याचा फटका देते आणि 1 मिनिट झाकून ठेवते. 1 मिनिट झालेलं आहे. या स्टेपला टाकते मी थोडीशी साखर आणि हलकं हलवून घेते. बघा किती छान वाफ आलेली आहे. पोहे पण मऊसूत झालेले आहे. आता टाकते कोथिंबीर आणि गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर लिंबू पिळून घेते. लिंबूचा थोडासा रस टाकते. लिंबू आधी नाही टाकायचं, गॅस बंद केल्यानंतर टाकायचं, नाहीतर लिंबाच्या रसाचा कडवटपणा पोहेत उतरते. आता हलकं मिक्स करून घेते. असे हे खाण्यासाठी पोहे तयार झालेले आहेत. पोहे तयार झालेले आहेत. तरी तयार झालेली आहे चण्याची. आता सर्विंग करू. हे बघा पोहेला किती छान कलर आलेला आहे, मऊसूत झालेले आहे. कोथिंबीर टाकायची, तरी टाकून घेते. आधी चणे टाकायचे, नंतर तरी टाकायचे. बघा तरीचा कलर किती मस्त आलेला आहे, परफेक्ट आलेला आहे. आता टमाटर टाकून घेते. हेच तर खासियत आहे तरी पोह्याची. असे तरी पोहे तुम्ही एक वेळ करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्हाला जर तरी पोहे करायची माझी पद्धत आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.